हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णा ही कपडे वाळत घालत असते आणि इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत येतो. दुष्यंत बघतो की कृष्णा कपडे वाळत घालते. मग काय, दुष्यंत हा कृष्णाबरोबर ती साडी थोडी सरळ करतो आणि मग कृष्णा दुष्यंतकडे बघत राहिल्यावर दुष्यंत तिला स्वतःच्या मिठीत खेचून घेतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हे काय करायला तुम्ही, सोडा की मला. दुष्यंत सरकार सोडा, कोणीतरी येईल, सोडा मला. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा मग काय झालं, काय फरक पडतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार असं काय करायला आहे, कोणीतरी येईल की, सोडा ना मला. दुष्यंत म्हणतो, नाही आता तरी मी तुला सोडत नसतो. कृष्णा म्हणते, अच्छा लई प्रेम उतून चाललं आहे काय बायकोवरचं. दुष्यंत म्हणतो, अर्थात. त्यावर कृष्णा म्हणते, ठीक आहे मग एक काम करा, मला जरा एवढी साडी पिळायला मदत करा. दुष्यंत म्हणतो, साडी आणि मी. त्यावर कृष्णा म्हणते, होय मग साडी पिळायला मदत करायची मला तुम्ही. नाही एवढं उतू चाललं आहे ना हो बायकोवरचं प्रेम, मग जरा हाताला काम घ्या की. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. आणि मग आता तो कृष्णाला ती साडी पिळायला मदत करण्यासाठी साडी हातात घेतो. आता दुष्यंतला काही साडी पिळायला जमत नसतं. मग लगेच कृष्णाच म्हणते, आणा इकडं. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा दोघं मिळून साडी पिळू लागतात. आता साडी पिळताना सुद्धा दुष्यंतला रोमांच सुचत असतो. दुष्यंत कृष्णाला त्या साडीच्या मार्फत स्वतःकडे खेचून घेत असतो. कृष्णा दुष्यंतला स्वतःपासून लांब ढकलत असते आणि आता ते दोघं मिळून ती साडी पिळतात. पिळून झाल्याच्या नंतर दुष्यंत त्याच साडीत कृष्णाला गुंडाळतो, स्वतःच्या जवळ घेतो आणि आता कृष्णाच्या कपाळावरती तो किस करतो. त्याच्यानंतर मग दुष्यंत आणि कृष्णाचा हा रोमांस सुरू असताना दुसऱ्या बाजूला इकडे बाळजाबाई ह्याच्या फोटोवरती समर आता बॉल फेकून मारत असतो आणि तो त्याचा मनातला राग व्यक्त करत असतो. त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतं की त्याच्या मनामध्ये किती राग आहे. इतक्यात आता समरची आई म्हणजेच अनुसया समरला हाका मारू लागते, समर, ए समर, समर बाळा. त्याबरोबर समर म्हणतो, काय गाय. त्याबरोबर लगेचच अनुसया म्हणते, समर दूध पिऊन घे. समर म्हणतो, अगं आई काय गं तू पण, नंतर प्यायलो असतो की जरा. त्यावर आई म्हणते, नंतर काय नंतर, उगाचच्या उगाच नाटक करू नको बरं समर, दूध पिऊन घे. हे थंड झाल्यावर प्यायचं होतं का काय तुला. त्याबरोबर समर म्हणतो, बरं पितो, मला सांग तू पिऊन घेतलं का दूध. त्याबरोबर ती म्हणते, होय बाबा मी प्यायले, आता तू पी धर. त्याबरोबर मग समर दूध प्यायला घेतो. तर आता लगेचच आई त्याला विचारते, समर तुझ्या आणि कृष्णाची भेट झाली त्याबद्दल तू मला काही सांगितलं नाहीस. त्यावर समर म्हणतो, आई कृष्णाबरोबर भेट झाली ते तर सगळं झाक झालंच, पण त्या बाळजाबाईंसमोर अगदी पुतळ्यासारखा उभा आहे तो त्यांचा पोरगा दुष्यंत. त्याबरोबर मग लगेचच आता अनुसया म्हणते, किती दिवस तो दुष्यंत त्याच्या आईला वाचवतोय ते बघूया की आपण पण. त्यावर लगेचच समर म्हणतो की काही झालं तरी मी त्या बाळजाबाईला सोडणार नाही. त्यावर लगेचच अनुसया म्हणते, बरोबर बोललास तू, आपल्याला आपला बदला पूर्ण करायचा आहे, त्यासाठी तो कृष्णा नावाचा प्यादा आपल्याकडे असलाच पाहिजे. त्यावर लगेचच आता समरला एक आयडिया येते आणि समर त्याच्या आईला म्हणतो, आई उद्या तुझा वाढदिवस आहे ना व, मग माझ्याकडनं तुला तुझ्या वाढदिवसाची झाक भेट. त्यावर ती विचारते, काय भेट. त्याबरोबर समर म्हणतो, उद्याच्या उद्या मी तुझी आणि कृष्णाची भेट घडवून देणार बघ. त्याबरोबर हे ऐकून अनुसया म्हणते, नाही समर असलं काही बी करू नगस. अरे एवढे दिवस आपण एवढी मेहनत केली आहे, एवढे दिवस आपण शांत राहिलो, त्या गावात ती बाळजा पण आहे आणि जर त्या बाळजानं मला बघितलं, तिला कळलं मी इथं आहे, तर मग एवढी वर्ष गप्प बसलेला, एवढ्या वर्षाचा राग, एवढ्या वर्षाचा तिरस्कार, एवढ्या वर्षाचा बदला सर्व काही वाया जाईल समर. त्यामुळं बाळा आता ताईपणा करून आपल्याला कोणताही निर्णय घेता येणार नाही आहे. तू त्या कृष्णाचा असा विश्वास संपादन कर ना की तू जे सांगशील ते तिने ऐकायला हवं आणि तुझ्या म्हणण्यावरून तिनं मला इथं भेटायला यायला हवं आणि ती एकदा का इथं मला भेटायला आली की त्यानंतर पुढं काय करायचं ते सगळं मी सांभाळून घेईन, फक्त तू तिला इथपर्यंत घेऊन ये. त्याबरोबर समर म्हणतो, आई तू काही काळजीच करू नको, एवढ्या वर्षांपासून तू थांबली आहेस, मी तुझा बदला नक्की पूर्ण करणार. एवढ्या वर्षांची राहिलेली अपूर्ण इच्छा आता मी तुझी पूर्ण करणार. तर दुसऱ्या बाजूला आता अढळराव हे एकटे जुनी गाणी लावून गाणी ऐकत बसलेले असतात. आता त्यांचा तो पडलेला चेहरा पाहून कृष्णाला खूपच जास्त वाईट वाटतं.
कृष्णा त्या खोलीचा दरवाजा अलगद उघडते आणि अढळरावांकडे येते आणि आता ती अढळरावांना हे असं दुःखी बघते आणि स्वतःसुद्धा दुःखी होते. ती आता अढळरावांच्या हातावरती हात ठेवते आणि म्हणते, आबा आबा. पण अढळरावांचं तिच्याकडे लक्ष नसतं. कृष्णा त्यांच्या पायाजवळ बसते आणि त्यांच्या पायांवर हात ठेवत म्हणते, आबा काय झालं, कशा पायी रडताय? अढळराव म्हणतात, नाही ग पोरी, काही नाही. कृष्णा म्हणते, आबा असं काय करायलायसा? अहो लेक म्हणतासा नवं तुम्ही मला, मग तुम्ही रडायलाय आणि का रडायलाय ते मला सांगना झालायसा काय? काय झालं आहे बोला की आबा. तुमच्या या लेकीजवळ मन मोकळं करा की हो. सांगा ना मला, का रडायलाय तुम्ही, काय झालं आहे? म्या बघितलं आहे तो कुंकवाचा करंडा पाहिल्यानंतरपासून तुम्ही लई म्हणजे नाराज राहायलाच लागलायसा. काय झालं आहे, कुणाचा आहे तो करंडा? बोला की आबा, मन मोकळं करा की. त्यावर अढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे, काही गोष्टी आहेत ना भूतकाळातल्या मनाजवळ खोल तळाशी गाडून ठेवलेल्या असतात. पोरी त्या कधीच उखरण्याचा प्रयत्न करायचा नसतो. आणि जाऊ देत, तू या समध्यात नको पडूस, जा तू इकडनं. त्यावर कृष्णा म्हणते, आबा असं काय करायलाय? त्यावर अढळराव कृष्णाला फक्त हात दाखवतात. आता अढळरावांनी असा हात दाखवल्यावर मग मात्र कृष्णाचा नाईलाज होतो आणि कृष्णा लगेचच तिकडनं निघते आणि निघून जाते. आता दुसऱ्या दिवशी कृष्णा अढळरावांसाठी नाश्ता आणि चहा घेत असते. इतक्यात महादू काका येतात आणि विचारतात, अहो मालकीनबाई, हे कुणासाठी काढायलायसा? त्यावर कृष्णा म्हणते, अहो कुणासाठी म्हणजे काय महादू काका, आपल्या थोरले सरकारांसाठी. त्याबरोबर मग महादू काका सांगतात, अहो धाकल्या मालकीनबाई असं काय करायला, आज थोरल्या मालकांचा उपास. त्यावर कृष्णा म्हणते, काय ते कशाचा? त्यावर मग महादू काका म्हणतात, ते काय ठावं नाही बघा मालकीनबाई, पण आज उपास असतोय बघा मालकांचा. त्यावर कृष्णा म्हणते, बरं ठीक आहे, म्या बघतो, म्या विचारतो त्यासनी. हां. त्याबरोबर लगेचच महादू काका म्हणतात, होय चालतंय की. मग महादू काका तिकडनं त्यांचं दुसरं काहीतरी काम करायला निघून जातात. आता कृष्णा अढळरावांसाठी नाश्ता घेऊन चाललेलीच असते. इतक्यात तिकडे दुष्यंत येतो. दुष्यंत तिकडे येतो आणि कृष्णाला म्हणतो, ए कृष्णा, ऐक ना, माझ्यासाठी एक जरा स्ट्रॉंग कॉफी बनव ना, ब्लॅक स्ट्रॉंग कॉफी, आणि जरा स्ट्रॉंग करशील. त्याबरोबर मग कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, ओ आव ऐका की. दुष्यंत लगेचच म्हणतो, हां बोल ना. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो आबासनी काय झालं बघायलाच नव्हं, ते किती नाराज राहायला लागलेत ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, तू मला जगातलं दुसरं काहीही विचार, पण त्या माणसाबद्दल काहीसुद्धा विचारू नको, समजलं ना, मला काही रस नाही आहे त्याच्यात. आणि मग दुष्यंत तिकडनं निघून जातो. आता अढळरावसुद्धा घरातनं बाहेर पडत असतात आणि त्याचवेळी कृष्णा अढळरावांना बघते. ती त्यांना हाकसुद्धा मारते, आबा आबा थांबा की. अहो आबा असंच कुठं जायलायसा, नाश्ता करून घेवा की. आबा थांबा. मग अढळराव काही तिला हाक देत नाही. शेवटी ती डायनिंग टेबलवरती नाश्ता ठेवते आणि अढळरावांच्या मागे बाहेरपर्यंत येते. आबाओ थांबा, आबाओ खाऊन जावा की आबा. पण आता अढळराव काही थांबत नाही. कृष्णा म्हणते, काय चाललं या आबासाहेबांचं, मला काही सांगणं झाल्यात आणि हे असलं विचित्र वागायलात, यांचं मन पण मोकळं होईना झालं, काय करू? मग कृष्णा आता अढळरावांच्या मागे जाण्याशिवाय पर्याय नाही असा विचार करते आणि आता ती अढळरावांच्या मागे जाऊ लागते. जाताना रस्त्यात ती हाकासुद्धा मारत असते, आबा थांबा आबा, पण अढळरावांना आवाज जात नसतो. त्यानंतर आता इकडे बाळजाबाई या फोनवरती बोलत असतात, नाही आम्हाला प्रचारसभेसाठी तीच जागा हवी आहे. हो ती तुम्ही फायनल करूनच टाका, काही झालं तरी आम्ही त्या जागेवरच बसणार. हो चालेल, फोन ठेवतो. आणि मग लगेचच त्या फोन कट करतात. इतक्यात जयकांत येऊन बाळजाबाईंना नमस्कार करतो. बाळजाबाई म्हणतात, असू दे. बरं जयकांत, ऐकलंस ना, प्रचारसभा घ्यायची आहे म्हटल्यावर प्रचारसभेची जागा फायनल करावी लागते. त्यावर लगेचच जयकांत म्हणतो, अहो होय की काकीसाहेब, ठाव आहे की मला, तुम्ही काही काळजी करूच नका, मी लगेच अतिप्रचंड वेगानं प्रचारसभेची जागा फायनल करूनच टाकतो. त्याबरोबर बाळजाबाई ही म्हणत असते की हां, आणि बाकीच्या गोष्टी पण लक्षात घ्या, बघा समधीकडे व्यवस्थित, लक्षात आहे नवं. त्यावर जयकांत लगेचच म्हणतो, काकीसाहेब अहो तुम्ही काही काळजी करू नका. इतक्यात गणपत सांगतो, वहिनी बघा की आमदार साहेबांचा फोन आला आहे. मग लगेचच बाळजाबाई फोन घेतात. तर आमदार साहेब म्हणत असतात, वा बाळजाबाई वा, तुम्ही काय मस्त कल्पना केलीत, खरंच तुमच्या कल्पनेमुळे पक्षश्रेष्ठी खूप खुश आहेत तुमच्यावरती, सगळीकडे तुमच्या नावाचं वातावरण तयार झालेलं आहे, लोक तुम्हाला अगदी आनंदाने मतं देणार असं दिसते. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अहो मग आमच्या लेकाची ही सगळी तरतूद होती, आमच्या लेकानं दुष्यंतानं आम्हाला कल्पना सुचवली हो शाई ओतून घेण्याची. मग काय कल्पना त्याची होती म्हटल्यावर काम तर व्यवस्थित होणारच नवं.
त्याबरोबर मग लगेचच आमदार म्हणतात की वा वा, उत्तम उत्तम. मग बाळजाबाई म्हणतात आम्ही प्रचारसभा घेणार आहोत तेव्हा तुमची उपस्थिती असायला हवी. आमदार म्हणतो हो हो, नक्की नक्की. आणि मग ते दोघं फोन ठेवून देतात. बाळजाबाई म्हणतात ह्या आमदाराचा सूरच बदललाय की. त्याबरोबर गणपत म्हणतो की अहो बाळजाबाई, मग बदलायलाच लागणार. अहो आपली हवाच सगळीकडे अशी झाल्या. आता बघा आपल्याला मतं मिळणार आणि आपण निवडून बी येणार. त्यावर जयकांत म्हणतो ओ पप्पा, का उगाच काकीसाहेबांनी खोटी आशा दाखवायला. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात जयकांत. त्यावर जयकांत म्हणतो नाही म्हणजे काकीसाहेब, अहो तुम्ही जिंकालच हो, ह्यात काही शंका नाहीच आहे. पण आपल्या विरोधकांनी पण जोरदार तयारीला सुरुवात केली आहे की, त्याचं काय करायचं. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात या अशा चिमुरड्या विरोधकांना आपण कसं चेंजडायचं हे आपल्याला बरोबर माहिती आहे, समजलं नवं. जयकांत म्हणतो अहो हो काकीसाहेब, त्यात तर काय तुम्ही काळजी करूच नका. आणि मी आहे नवं, म्या करतो की समधी तयारी, ती बी अतिप्रचंड येगानं. बाळजाबाई म्हणतात होय, समध्या गोष्टी जातीनं लक्ष घालायचं जयकांत. कुठं बी काय बी मागं राहता कामा नये. आणि भाऊजी तुम्ही ह्या निवडणुकीच्या कालावधीत तुम्ही जास्तीत जास्त लक्ष आढळरावांवरती द्यायचं. ते कुठं आहेत, काय करतायत हे बघायचं. आज सकाळपासून आमासनी कुठं बी दिसलेले नाही आहेत, ते कुठं आहेत कुठं. त्याबरोबर मग आता लगेचच गणपत म्हणतो अहो वहिनी असं काय करायला आहे, आजचा दिवस लक्षात नाही वय तुमच्या. आज दादा जाऊन कुठं जाणार आहे, ठाव नाही वय तुम्हाला. त्याबरोबर मग लगेचच बाळजाबाई गप्प बसतात. त्याबरोबर इकडे आता आढळराव एका घरात आलेले असतात, जे घर पूर्णतः अंधाराने भरलेलं असतं. मग आढळराव तिकडे येतात. टेबलावरती अनुसयाचा फोटो ठेवतात. अनुसयाच्या फोटोसमोर बसतात आणि म्हणत असतात बघ अनुसया बघ, आला पुन्हा एकदा त्याच वर्षी त्याच दिवशी तुझा गुन्हेगार तुझ्या समोर बसायला. अनुसया, मी माफी मागावी आणि तुम्हाला माफ करावं इतकी माझी चूक नाही आहे. मी खरंच खूप मोठा गुन्हा केला आहे. गुन्हेगार आहे मी, तुझा गुन्हेगार. आणि म्हणूनच या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी मी दरवर्षी इथे येतो आणि इथे येऊन मी माझ्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो. मला माफ कर अनुसया, मी चुकलो. पण आता मी माझ्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा भोगलीच पाहिजे. बघ बघ, तुझा हा गुन्हेगार यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला आलाय. इतक्यात आता त्या ठिकाणी कृष्णासुद्धा पोहोचते. आता कृष्णा ही अलगद गपचूप बघत असते त्या दरवाजाच्या फटीतून की आढळराव काय करतायत. आढळराव एका फोटोसमोर बसलेत हे कळल्यावर कृष्णा आढळरावांना हाका मारू लागते. आबा, ओ आबा, आबा दरवाजा उघडा की. आबा, आबा काय करायलाय आबा. पण आढळराव काही तिला आवाज देत नसतात. मग आता आढळराव उठतात आणि तिथे ठेवलेला चाबूक हातात घेतात आणि म्हणत असतात आढळराव, गुन्हा केलायस नवं, मग आता त्याची शिक्षा भी गपगुमान भोगायची. काय बी नाटक करायचं नाही. गुन्हा करताना बघितलं नाहीस नवं, मग आता शिक्षासुद्धा भोगलीच पाहिजे. आणि मग आढळराव हे अनुसया बघ बघ, तुझा गुन्हेगार पुन्हा त्याची शिक्षा भोगायला आला आहे बघ, असं म्हणत आता तो लगेचच स्वतःच्या अंगावरती मारून घ्यायला सुरुवात करतो त्या चापकाने. त्या चापकाचे फटके आता लागत असतात आढळरावांना, पण तरीही रक्त येत असतानाही आता आढळराव त्या चापकाने स्वतःच्या अंगावरती फटके ओढून घेत चाललेले असतात. त्यांना त्रास होत असतो, पण तरीही ते त्यांच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून हे सगळं काही करत असतात. आता हे सगळं कृष्णा बघत असते आणि कृष्णा म्हणत असते आबा थांबा, आबा काय करायलायस आहे, आबा थांबा, आबा असं नका करू, आबा ऐका की आबा. पण आढळराव थांबत नसतात. ते मारतच चाललेले असतात, स्वतःच्या पाठीवर मारतच चाललेले असतात. मग कृष्णा दरवाजा उघडण्याचे प्रयत्न करू लागते. ती दरवाजाला हिसका देत असते जेणेकरून दरवाजा उघडावा आणि तिला आतमध्ये जाता यावं. पण आता दरवाजाला हिसका बसत नसतो. कृष्णा प्रयत्न करत असते. इकडे आढळराव स्वतःच्या अंगावरती मारून घेत असतात. तोपर्यंत कृष्णा कशीबशी आतमध्ये पोहोचते आणि कृष्णा आता लगेचच आढळरावांच्या समोर जाऊन उभी राहते. त्यांचे दोन्ही हात पकडते आणि त्यांना म्हणते थांबवा आबा, हे सगळं थांबा. अहो काय चाललंय तुमचं, कशापायी करायलायसा तुम्ही हे समज. आबा, माझ्या आबासने हे असं खचलेलं हारून गेलेलं म्या नाही बघू शकत, नाही बघवत आहे मला. सांगा की मला काय झालं आहे आबा, तुम्ही कशापायी एवढे खचून गेलाय, काय एवढे उदास झालाय, बोला की माझ्याशी आबा. जर तुम्ही सांगणार नाही, बोलणार नाही तर नेमकं काय झालं आहे, तुमच्या मनात काय चाललं आहे हे मला कळणार कसं. काहीतरी तर बोला की, असेल की काहीतरी जे तुमच्या मनात खतखततंय, सांगा मला आबा, बोला की. आढळराव आता कृष्णाकडे बघतात आणि रडत रडत ते खाली बसतात. कृष्णा आता त्यांच्याजवळ बसते आणि त्यांना म्हणते आबा काय झालं आहे, आबा बोला की. त्यावर आढळराव कृष्णाला एवढंच सांगतात चूक नाही, गुन्हा आहे माझा,
आणि मग पुढं आढळराव म्हणू लागतात की कृष्णे, माझा भूतकाळ लई काळा आहे. मी म्हणलं आहे नवं तुला, नको पडूस त्याच्यात पोरी, तू नको पडूस त्याच्यात. जर पडलीच नवं तर तुलाच त्रास होईल. सुनबाई तुम्ही आता इकडनं जावा. कृष्णा म्हणते आबाओ. आढळराव म्हणतात सुनबाई ऐका आमचं, तुम्ही इथं थांबू नका, जावा इकडनं. कृष्णा आढळरावांना म्हणते आबाओ एकदा ऐका तरी माझं, तुमचं मन मोकळं करा की. त्यावर आढळराव म्हणतात कृष्णा जा. त्यावर मग मात्र आता कृष्णाचा नाईलाज होतो. कृष्णा उठते आणि तिकडनं चाललेली असते. आता जात असताना तिचा त्या पुन्हा अनुसयाच्या फोटोवरती नजर पडते. आता अनुसयाचा फोटो बघून कृष्णा विचार करते की ही बाई कोण आहे आणि आबांबरोबर हिचं काय नातं असेल. आबा हिच्या पायी सवताला एवढा त्रास कशा पायी करून घेत असत्याल, काय अडचण आहे नेमकी ही सगळी, असा विचार करत आता कृष्णा ही तिकडनं बाहेर पडते. मग आता तिकडनं बाहेर निघून गेल्यावर कृष्णा ही मात्र आता विचार करत करत तिकडनं घरी चाललेली असते. रस्त्यात आता कृष्णा म्हणत असते की हे जे काही आहे ते मोठं आणि गंभीर प्रकरण आहे. आता नेमकं हे समजा काय आहे हे हुडकून काढलं पाहिजे. तिला दिसत असतं, सतत तेच आठवत असतं. आढळराव स्वतःच्या अंगावरती चाबुकाने फटके मारून घेत असतात. कृष्णा म्हणते की नाही, लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचा सौक्षमोक्ष लावायलाच हवा. नक्की हे सगळं काय आहे हे बघितल्याशिवाय मला काही शांती येणार नाही. हे सगळं सोडून द्यावं एवढं तर सोपं नाही आहे. या सगळ्याच्या मुळाशी गेलंच पाहिजे. मग कृष्णाला आता दिसतं की आढळराव तिला तेव्हाही काही न सांगता निघून गेले होते जेव्हा ती त्यांच्याकडे विचारायला गेली होती. कृष्णा तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 रस्त्याने चाललेली असते. रडत असते ती, तिला वाईट वाटत असते. आढळरावांची ती सगळी अवस्था बघून तिला कळत नसतं की हे सगळं काय घडून गेलं आहे आणि का घडलं आहे. कृष्णा ही आता त्याच विचारात चाललेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता समर हा स्वतःच्या आईचं औक्षण करतो आणि आता तो म्हणत असतो आई तुला उदंड आयुष्य लाभू दे, तुझं सगळं छान होऊ दे, आता मी तुझी दृष्ट काढतो. समरला आई म्हणते काय. त्यावर समर म्हणतो होय, तुला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून दृष्ट काढायला नको होय. त्यावर त्याला आई म्हणते अरे समर ह्या सगळ्या गोष्टींची आता काय गरज आहे, नग की हे सगळं. समर म्हणतो आई असं काय बोलायलास ग, तुला कुणाची दृष्ट लागू नये म्हणूनच काढायलो ना हो मी दृष्ट. मग त्याबरोबर समरला आई म्हणते अरे समर नको, ह्या सगळ्याची काही गरज नाही आहे. त्यावर समर म्हणतो आई. त्यावर ती म्हणते बरं बाबा काढ, तू थोडी माझं ऐकणार आहेस, तुला करायचं आहे ते तू तुझ्याच मनाचं करणार ना. समर म्हणतो हा मग तुझं तर मी बिलकुल ऐकत नसतो. आणि मग समर नजर काढायला येतो. झाडा पानाची, पाना फुलाची, भूताखेताची, आढळराव बाळजाबाईंची, कोणाची माझ्या आईला दृष्ट लागू देऊ नको रे बाबा, आणि माझ्या आईचं आयुष्य उदंड होऊ दे. आणि मग समर हा लगेचच आता अनुसयाला नमस्कार करतो. अनुसयाला तो म्हणतो आई पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अनुसया समरला सांगते समर माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर तू मला दर दिवशीच देत आलास, दरवर्षीच तू माझा वाढदिवस छान साजरा केलास. पण ह्या सगळ्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा माझा 26 वर्षांचा बदला पूर्ण होईल, जेव्हा माझ्या 26 वर्षांचं ऋण पूर्ण होईल. त्यावर समर म्हणतो आई काळजी करू नको, ह्यावर्षी तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार. यावर्षी तुला हवं ते तुला मिळणार, तुझा हक्क मी तुला परत मिळवून देणार आई, काळजी करू नकोस, मी आहे नवं, तू घाबरू नको. काय बी करून मी त्या कृष्णाला तुझ्यापर्यंत घेऊन येणार, त्या कृष्णाची आणि तुझी भेट मी घालून देणारच. त्यानंतर मग आता कृष्णा ही रस्त्याने चाललेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता समर हा त्याच्या आईला मिठी मारतो. मग आता पुढील भागात कृष्णाला सतत तीच गोष्ट आठवत असते. इतक्यात तिला वाटेत समर सापडतो आणि समर कृष्णाला त्याच्या आईचा फोटो दाखवत म्हणतो आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. आता कृष्णा समरच्या आईला बघते आणि तिला आता तिने बघितलेला तो अनुसयाचा फोटो आठवतो. ती म्हणते मला भेटायचं आहे मला तुमच्या आईला. त्यानंतर इकडे आता आढळरावांच्या रक्ताला लाल रंग लागलेला असतो. तर बाळजाबाई म्हणतात बघितलं नवं तुमचे हात रक्ताने बडबटलेत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता
अनुसयाला भेटायला आता समरने कृष्णाला आणलेलं असतं. कृष्णा विचारते, तुम्ही कोण आहात? त्यावर अनुसया सांगते, मी तुझी सासू सौभाग्यवती अनुसया अढळराव रांगडे पाटील. आता हे ऐकून कृष्णा तिच्याकडे बघतच राहते, तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई विकृत पद्धतीने हसत असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल.